जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पेडगाव फाटी येथे भव्य दिव्य एकादाट एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे। मित्रांनो, या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा नवम हिंदकेसरी बकासूर देखील आला होता। मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने व आदत नंद्याने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सेमीमध्ये काय घडले, बकासूरचा व नंद्याचा सेमीमध्ये पराभव नक्की कशामुळे झाला ते। तर मित्रांनो, या पेडगाव फाटी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाडी ही सेमी क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये लागली होती। आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व नंद्या पाहण्यासाठी खाली गेले। मित्रांनो, या सेमी क्रमांक 1 मध्ये बराच वेळ झाला तरी गाड्या उभ्या राहत नव्हत्या। शेवटी सेमीचा फेरा सुटला। आपला सर्वांचा लाडका बकासूर व आदत नंद्या खूप सुंदररित्या पळवते, मात्र कालांतराने पब्लिकच्या साईडने गाडी लागल्यामुळे बकासूरचा साथीदार म्हणजेच आदत नंद्या थोडा पळताना पित्र होता। तर मित्रांनो, आज देखील आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पब्लिकच्या साईडने असून देखील वाढूनच पळत होता, मात्र कालांतराने नंद्याची साथ थोडी बकासूरला कमी भेटली। त्यामुळे बकासूर आणि नंद्याच्या गाडीला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच आजच्या या सेमी क्रमांक 1 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला पराभव स्वीकारावा लागला आहे। तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण आपला सर्वांचा लाडका बकासूर नवनवीन महिलांसोबत पळून नवनवीन चेहऱ्यांना उजेडात आणण्याचं काम करत असतो। तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण खेळ म्हटलं की हार जिती होत असते। तर मित्रांनो, नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल, यात काही शंकाच नाही। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।